यवतमाळ शहरातील छोटी गुजरीतील वनश्री गॅस एजन्सीवर ग्राहकांचा संताप वाढलेला आहे. यवतमाळ शहरातील छोटी गुजरी परिसरातील वनश्री गॅस एजन्सी येथे गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा जाणवत असून ग्राहकांकडून गंभीर तक्रारी समोर येत आहेत. अनेकांनी बुकिंग करूनही ओटीपी येत असताना प्रत्यक्षात सिलेंडरची डिलिव्हरी मिळत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार एजन्सीकडून अधिकृत दराऐवजी जास्त दराने सिलेंडरची विक्री केली जात असून काही ठिकाणी काळाबाजार होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी एजन्सी समोर ग्राहकांनी मोठी गर्दी केली, मात्र कार्यालय बंद असल्याने संतप्त नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत एजन्सीवर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणी तहसीलदार पुरवठा निरीक्षकांकडे तक्रार करण्यात आली असून पुरवठा विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान एजन्सीचे धारक योडी आगरे हे कार्यालयात अनुपस्थित असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे आखाती देशातील युद्धविराम झाल्यानंतरही गॅसची आपूर्ती होत नसल्याची बतावणी एजन्सी धारकांकडून केली जात आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत राहील असे आश्वासन देण्यात येत आहे. या विरोधाभासी परिस्थितीमुळे संशय अधिकच बळगावला असून काही एजन्सी धारक जाणीवपूर्वक तुटवडा दाखवून गॅस सिलेंडरचा काळाबाजार करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही तिवारी चौकातील स्वामी गॅस एजन्सी बंद असल्यामुळे ग्राहकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही परिस्थिती सुधारणा न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सध्याच्या परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करावी आणि गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहे. ही माहिती यवतमाळ येथून RAN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.